सध्या बाहेर पडलात की असं वाटतंय की जणू आभाळातून सूर्य आग ओकतोय. 26 एप्रिलची तारीख अकोलेकरांसाठी काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. अकोल्याचं तापमान थेट 47 डिग्री सेल्सिअस वर गेलं. बरं, अकोला दरवर्षी तापतं हे आपल्याला माहितीये, पण यंदा विषय जरा वेगळा आहे. कारण हे फक्त अकोल्याचं नाही, तर त्या दिवशीचं देशातलं सगळ्यात जास्त तापमान होतं. गेल्या 150 वर्षांचे रेकॉर्ड यंदा मोडीत निघतायत आणि हवामान तज्ज्ञ सांगतायत की ही तर फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या काळात हा मेगा अल निनो संपूर्ण महाराष्ट्राला होरपळून काढणार आहे की काय, अशी भीती आता निर्माण झाली आहे. नक्की काय आहे हे अल निनोचं संकट? एवढी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात का निर्माण झाली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. आजची ही आकडेवारी पाहताना अनेकांना 2016 साल आठवत असेल. महाराष्ट्राच्या इतिहासातला तो एक काळ होता जेव्हा मराठवाडा आणि विदर्भाची जमीन अक्षरशः तडकली होती. लातूरची परिस्थिती तर अशी होती की पिण्याच्या पाण्यासाठी तिथे वॉटर ट्रेन पाठवावी लागत होती. सुरेश प्रभू यांनी मिरजेहून सांगलीच्या माध्यमातून लातूरला जे पाणी पोहोचवलं, त्याने प्रशासनाची कशी तारांबळ उडाली होती हे आपण पाहिलंय. त्या दुष्काळाचं मुख्य कारण होतं सुपर अल निनो. यंदा अमेरिकेच्या NOAA या संस्थेने जो इशारा दिलाय तो त्याही पेक्षा भयानक आहे. मे ते जुलै दरम्यान अल निनो येण्याची शक्यता 60% आहे, जी पुढे 90% जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा की आपल्याकडचा उन्हाळा तर लांबणार आहेच, पण मान्सूनवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतात. समुद्राचं तापमान वाढल्यामुळे निर्माण होणारी ही हीट वेव्ह यंदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याचं चित्र दिसतंय. सध्या विदर्भातलं तापमान 40 ते 45 अंशांच्या दरम्यान खेळतंय. अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये सूर्याचा तडाखा इतका मोठा आहे की दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो. मराठवाड्यात नांदेडने 43 अंशाचा टप्पा गाठलाय, तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या लोहगावमध्येही 42 डिग्रीची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 28 आणि 29 एप्रिलला विदर्भात येलो अलर्ट जाहीर केलाय. याचा अर्थ उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. पण एक विचित्र गोष्ट अशी की एकीकडे उष्णता वाढत असतानाच विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचाही इशारा दिला गेलाय. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यामुळे थंडावा मिळेल असं वाटत असेल तर तसं नाहीये. उलट पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढेल आणि उकाडा अधिकच असह्य होईल. जर हा मेगा अल निनो पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला तर विदर्भ आणि मराठवाड्याचं तापमान 49 ते 50 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चारा आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम हे खूप भीषण असतील. 2016 मध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती आणि अनेक ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. यंदाही विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती नाजूक होऊ शकते. मुंबई, पुणे आणि कोकण पट्ट्यातही उष्णतेचा मध्यम परिणाम जाणवेल, पण तिथल्या आर्द्रतेमुळे उकाडा जास्त असेल. उष्माघाताचे धोके टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केलं जातंय, पण निसर्गाचे हे बदलते चक्र पाहता यंदाचा उन्हाळा हे गेल्या अनेक दशकांतील सर्वात आव्हानात्मक काळ ठरू शकतो. तर मित्र हो, हवामानाचे हे बदल केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाहीत, तर ते आपल्या भविष्यातील पाण्याचे आणि अन्नाचे संकट दर्शवतात. तुम्हाला काय वाटतं, 2016 पेक्षाही गंभीर परिस्थिती यंदा उद्भवेल का? तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.